नमस्कार, शिवसंवाद न्यूजच्या या पेजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण आहोत जेडपी या ठिकाणी मैदानावर। या ठिकाणी छत्रपती कृषी प्रदर्शन याचं मोठं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून व त्यांचे कट्टर कार्यकर्ते सागरदादा भोसले यांच्या नेतृत्वाने भव्य असं कृषी प्रदर्शन सातारवासियांना पाहता येणार आहे। या ठिकाणी अशा बऱ्याच गोष्टी आयोजित केलेल्या आहेत। बऱ्याच अशा ट्रॅक्टर्स असतील, इलेक्ट्रिक गाड्या असतील, BBNचे असे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी बघायला मिळतात। अनेक फूड स्टॉल आहेत, लहान मुलांसाठी खेळण्याच्या बरेच प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत। अनेक असे स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। ही एक सातारावासियांसाठी पर्वणीच आहे, ती पाहायला नक्कीच सातारावासियांनी या ठिकाणी यावं हीच या व्हिडिओच्या माध्यमातून साताऱ्यातील जनतेला विनंती। चला तर मग पाहूया आणि त्या ठिकाणचे सर्व स्टॉल। कशा करण्यात सर्व सातारकरांना विनंती आहे की छत्रपती कृषी प्रदर्शनला भाग घ्यावा आणि हे जे पॅटर्न सातारामध्ये सुरू झाला आहे सगळे प्रदेशमध्ये आपण करू आणि तुम्ही या आणि ह्याचा लाभ घ्यावा आणि तुम्हाला सर्वांना जे कृषी प्रदर्शनमध्ये भाग घेत आहे त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा, खूप बेस्ट ऑफ लक। तुम्ही प्रत्येक स्टॉलवर भेट दिली त्याबद्दल थोडंसं काहीतरी सांगा। खूप चांगले स्टॉल्स आहेत, वेगवेगळे स्टॉल्स आहेत आणि आपल्याला खूप लांब जायची गरज नाही, इथेच आपल्याला सगळं मिळतंय तर त्याचा लाभ घ्यायचं। मला असं वाटतंय की सातारकरांना इथे येऊन बघायचं कि काय काय त्यांचं मतलब उनकी ज़रूरत का है और आके यहाँ पे उसका लाभ लें, इसलिए कि बहुत सारे बाहर से संभाजी नगर से, छत्रपति संभाजी नगर से स्टॉल है, तो कोई उत्तर प्रदेश से स्टॉल है,
सगळीकडे म्हणजे सब जगह से स्टॉल्स है, तो मुझे लगता है कि एक ही जगह ये प्रदर्शन हो रहा है, आके इसका लाभ में बहुत अच्छे अच्छे स्टॉल्स हैं। ते तुम्हाला दिसतंय की किती छान त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या नेहमी चांगलं काम असतंय आणि आता पण त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे। और उनको बढ़ावा दे ताकि वो और अच्छा काम करे। म्हैस तिचं ग्रीनिज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये तिचं नाव गाजलेलं आहे आणि तिला गोल्ड मेडल देखील मिळालेलं आहे आणि ती जगातील सर्वात बुटकी म्हैस नावाजलेली आहे। तिचं नाव इतकं अगदी जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, जगात फेमस आहे। ती या ठिकाणी प्रमुख आकर्षण राहणार आहे। चला तर मग पाहूया। नमस्कार, मी अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा। तर ही राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्यातील एक मोरा जातीची म्हैस होती, तिला झालेली आहे। आतापर्यंत आपण 13 कृषी प्रदर्शनामध्ये भाग घेतला होता, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसे महाराष्ट्राबाहेर जाण्यास संधी भेटली। कर्नाटकमध्ये निपाणी या ठिकाणी आपल्याला बोलवण्यात आलं होतं। विशेष म्हणजे आता तिचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात छोटी अशी तिचा विश्वविक्रम झालेला आहे। तसेच त्यानंतर आम्हाला एक सागरदादा भोसले छत्रपती कृषी प्रदर्शन सातारा या ठिकाणी खास आकर्षण म्हणून बोलवण्यात आलेलं आहे। तर विशेष म्हणजे ही जी उंची 2 फूट 8 इंच आहे, जे वजन 314 किलो आहे। त्याचबरोबर ह्या उंचीचे आतापर्यंत कुठंच म्हैस नसल्यामुळे आपल्याला एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आपल्याला एक रेकॉर्ड भेटलेला आहे। त्याचबरोबर आताच ह्यानंतर आपण एक महापशुधन एक्सपो वैजनाथ, त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाकडून एक पहिल्यांदा मग सिलेक्ट झालेला आहे, त्या पर्यंत संधी भेटलेली आहे आपल्याला। तसं आता विषय म्हणजे ही नॉर्मल म्हशीप्रमाणेच आहे। तिला खोराकामध्ये आपण विषय काळजी घेतो, तिला खोराकामध्ये शेंगदाणा पेंड, मक्काचा भुसा, गव्हाचं पीठ दिलं जातं। त्याचबरोबर आतापर्यंत तिला एक 22 लाख रुपयापर्यंत मागणी झालेली आहे। पण आमच्या वडिलांची अशी इच्छा आहे की घरची लक्ष्मी असल्यामुळे जर किती जरी पैसे भेटले तर तिला आपल्याला विकायचं नाही। तसेच आतापर्यंत आपण आजच्या नॅशनलला तिचं सिलेक्शन झालेलं आहे पुढच्या मनात, त्यानंतर आपल्याला देशाचं नाव बाहेरच्या देशांमध्ये जाण्याची संधी भेटेल, वेगवेगळ्या ठिकाणी तिला बोलवण्याची संधी भेटेल तिला। आता तिचं कसं आहे, नॉर्मल तिला आम्ही जास्त दिसण्यात तिला नॅचरल ठेवलं तरी तिचं आकर्षणही दिसून येतं। त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त अट्रॅक्शन व्हावं यासाठी तिला आपण केसामध्ये गजरा असतो, एक साईडला फुल असते, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मोरकी वगैरे असते। कॅमेरा पर्सन संजय कारंडेसह मी विश्वास शेडगे, शिवसंवाद न्यूज संपादक, जेडपी ग्राउंड सातारा येथे।